सोलापूर परमपूज्य वीर तपस्वी चनवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या 68व्या पुण्यतिथीनिमित्त श्री वीर तपस्वी शिक्षण संकुल MIDC येथे काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 301 जणांनी रक्तदान केलं। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना महास्वामीजी म्हणाले, रक्ताला जात धर्म पंथ नसतो। ज्याप्रमाणे गंगेचं पाणी आपण पवित्र मानतो, त्याचप्रमाणे रक्तदान हे सुद्धा पवित्र दान आहे असं सांगून रक्तदानाच्या या पवित्र कार्यात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहनही जगद्गुरूंनी केले। उपस्थितांचं स्वागत मुख्याध्यापक संगप्पा महामाने यांनी केलं। या कार्यक्रमात संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, संचालक शशिकांत रामपुरे, शिवानंद पाटील, हरीश पाटील, मुख्याध्यापक केदारनाथ बचाटे, लक्ष्मी कंदिकंटला, लक्ष्मी पाटील व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अश्विनी ब्लड बँक कुंभारेचे जनसंपर्क अधिकारी नागार्जुन जिंकले, सोमनाथ बिराजदार, सचिन क्षीरसागर व त्यांच्या सहकार्याने रक्त संकलनाचं काम केलं। धनंजय नकाते यांनी सूत्रसंचालन केलं। शिव विश्वेशाय मंगलम काशीपुरेशाय मंगलम कवे काशीलोचाय देशं शिव विश्वेशाय मंगलबालाय मंगलम ओम सदो मा सद्गमय तमसो मा ज्योति। ब्रह्मटवाटिकी संस्थाचे चॅरिटेबल वर्क जे आहे सगळं गडात असतो। त्यात स्वामी सरांना सांगितल्याप्रमाणे प्रथम योगराजेंद्र शिवाचार्यजींनी आपलं हा समाजामध्ये काय कमी आहे आणि आपल्याला लोकांना शिक्षण कमी आहे आणि तेव्हा जेव्हा आपलं संस्था उघडलं होतं तेव्हा त्याच्या अगोदर वीर तपस्वी चनवीर शिवाचार्यजी महास्वामीजींनी बघितलं की भक्तांचे म्हणजे ज्ञान कमी आहे, त्यांना एक संस्कार द्यायला पाहिजे, ज्ञानाचे संस्कार द्यायला पाहिजे, आपण त्यांना सुशिक्षित व्हायला पाहिजे। म्हणून आपण तपरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्यांचे गुरु चनवीर शिवाचार्यजींनी पहिल्यांदा आपलं श्रीमद वीरशैव गुरुकुल स्थापना केलं। त्या गुरुकुल माध्यमातून कित्येक विद्यार्थी इथून शिकून गेलेला आहे आणि आपल्या गुरुकुलमध्ये शिकलेला विद्यार्थी जगद्गुरु स्थानावर सुद्धा पोहोचलेला आहे। आणखी म्हणलं तर जैलर सुद्धा झालेला आहे। आपला पंडित जैलर म्हणून होतं, त्यांनी सुद्धा इथंच शिकलं होतं आणि हा गुरुकुलमध्ये शिकलेलं परवाच रिटायर्ड झालं बांजा सर सुद्धा आणि शिक्षण अधिकारी सुद्धा झालेला आहे। आणि आता बघितलं तर असंच कित्येक विद्यार्थी हा ब्रह्मटवाटिकी संस्थामध्ये तसेच गुरुकुलामध्ये इथं असून शिकून आपलं जीवन म्हणजे मोठ्या याच्यामध्ये पोहोचलेलं आहे। हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे। दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे। या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील। आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41।